माझा आज चांगला दिवस नव्हता. काय ऐकते का बघा, स्वतःच रडगाणं सांगतो पण माझं काय ऐकत नाही. मी काय ते बोललो त्याचं काय पडले नाही. अरे वा, आलात तुम्ही. चला व्लॉग सुरू करूयात. व्लॉग सुरू करण्याच्या पहिले मला एक थोडंसं मनातलं बोलायचं होतं. बेसिकली मी जिकडे जॉब करतो तिकडे खूप सारे लोक असतात, सगळ्यांचे वेगवेगळे थॉट प्रोसेस असतात. बट कधी कधी ना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळं करूनसुद्धा कोणाला तुमची कदर वाटत नाही. आणि असं नसतं. ओके, सगळ्यांना समजायला पाहिजे की अंडरस्टूड करायला पाहिजे की ठीक आहे, सर्वांना कळायला पाहिजे की एक प्रत्येक माणूस या जगात जेव्हा जो काय कोणत्या कोणत्या प्रत्येक माणूस जो जॉब करतो त्याचं जिकडे तो जातो काम करायला, तिकडे ना ते फुल 100% देतात त्याचा. म्हणजे ज्यांना इच्छा असते ना, म्हणजे तुम्ही ज्याला जॉबवर ठेवलं आहे ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्याकडून काहीतरी एक्सपेक्ट करतायत. बट असं नाही ना की तुम्ही त्याला प्रत्येक वेळेस एकच गोष्टीवरती वारंवार त्याला बोलायला हवं. तर काय झालं, बेसिकली माझं काम तर चालूच आहे. असं नाही की मी काम करत नाही आहे ऑफिसवर जाऊन. माझं हे पण करतो आहे, मी ब्लॉगिंग पण करतो आहे. बेसिक माझं काम चालू असतंच. आणि कामात कसं असतं ना की कधी कधी ना तुम्ही काही गोष्टी म्हणजे एक्झिक्यूट करू नाही शकत. कारण की सर्कमस्टान्सेस तसे असतात, म्हणजे तशी घडून येत नाही गोष्टी. कसं बोलतो त्याला आपण, तशी गोष्टी घडून येत नाहीत. आणि त्यामुळे कसं होतं की रिझल्ट्स नाही भेटत तुम्हाला. पण असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला रिझल्ट्स भेटायला पाहिजे. आता मी आहे फ्रेशर, मला खूप कमी येतं या फील्डचं, ज्या फील्डमध्ये आता मी आहे. पण मी शिकतो आहे. असं नाही की नुसतं करायचं म्हणून करतो आहे. आय एम लिटरली लर्निंग. बट त्याच आपले जे सुपिरियर लोकं असतात, आपल्यावरती जे असतात, त्यांना असं वाटत नाही. दे वॉन्ट टू, म्हणजे त्यांना तुम्हाला खाली आणायचंच आहे काहीही करून. म्हणजे तुम्हाला असं ते बंदूक ठेवतात आणि बोलतात की नाही तू हे का नाही केलंस. आणि दे वॉन्ट, असे काही ना काही रिझन एक हवंच त्यांना की आपल्याला खाली कसं आणायचं. आणि मी आत्ता का बोलतो आहे, कारण की ना मला झाले ऑलमोस्ट 4 महिने झाले तिकडे काम करतो आहे. आणि असं नाही की माझा फर्स्ट 2 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे किंवा आत्ता आलो आहे म्हणजे 2 दिवस पहिले मला असं झालं आहे म्हणून बोलतो आहे. इट्स हॅपनिंग फ्रॉम अ लाँग टाईम. इट्स नॉट टॉक्सिक नाही आहे ॲक्च्युली. मला पण खूप काही गोष्टी शिकायला भेटतात. बट असं नाही ना की तुम्ही मला कसं आहे ना, मी जॉली माणूस आहे. मला ना बोलायला लोकांशी आवडतं, मला इंटरॅक्ट करायला आवडतं, मला थोडं हसत खेळत रमत काम करायला आवडतं. पण क्लायंटसमोर जेव्हा मी असतो तेव्हा टोटली आय एम सिरियस. म्हणजे असं नाही की मग मस्ती नाही. बिकॉज इट्स समथिंग की तुम्ही करताय, तुम्ही कोणासाठी काम करताय. देर इज अ प्रोफेशनलिझम विच यू शो. बट कसं आहे ना की काही लोकांना ते नाही झेपत. म्हणजे माझं ते वागणं आहे. तर कोणाला वाटतं की अरे हा काय नुसतं हसत खेळत असतो, ह्याला काय येतं. मग ते लोकं ना फॉर ग्रँटेड घेतात तुम्हाला. तर हे होऊ नका देऊ. म्हणजे माझ्यासोबत झालं आहे, आत्तापासून तुम्ही होऊन देणार नाही ह्या गोष्टी. कारण की जेव्हा तुमच्याकडे उत्तर असतील ना, तुम्ही त्या क्षणात बोला. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकू नका. हां, कधी-कधी असं असतं की तुमच्या चांगल्यासाठी बोलत असतील ते तुम्हाला कळत नसेल. पण प्रत्येक वेळेस असं नसतं. त्या गोष्टीचा कोणी ॲडव्हान्टेज घेऊन जाईल हे तुम्हाला कळायला हवं. नुसतं असं नाही की तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही त्याला होऊन द्या की हां ठीक आहे, मी शिकतोय. भाई तुम्ही शिकतायत, आय नो. सगळं शिकणार. आयुष्यात आपण शिकतच असतो. पण याचा अर्थ हे नाही की तुम्ही काहीही ऐकून घ्यायचं. नाही झालं जेवण मला कधीच. जेवण झालं माझं. आहे कुठे ब्युटी पार्लर? तिकडे तर गेली होती मग काय खाली तुम्ही कुठं होता? मी सगळं हॉटेल नाईस. गरम होतं. वाव, काय केलंस पण तू जाऊन? काय केलं? काहीच केलं नाही. काय केलंय? चष्मा कुठे तुझा? This is look like Spider-Man, which you can watch on 30th July. त्याने सोडलं मला. बंद करून बाई जा घरी. मला जा बाई घरी. तू नुसतं एवढा या टायमाला कोणी येत नाही आणि तू येते आणि आमचा टाइम बरबाद करते. आमच्या घरी पोळा बारा आहेत की नाही. पण तुला हाच टाइम कसा भेटला? रात्रीच्या 9:30 वाजता का गेलीस तू? बिझी पर्सन. काय बिझी पर्सन? किती वाजता घरी आलो विचारा तिला. किती वाजता? 5 o'clock. हां 5 o'clock आहे ना, मग त्याच्यानंतर गेली असती.
प्रेशर कुठे दिला तुला? दीदी ना आली हॅलो एचबीएस पॉझिटिव्ह म्हणजे हेपॅटायटिस पॉझिटिव्ह अरे बापरे. कोणाला पेशंट असतात ना. पेशंटला ना मग ठीक आहे मला हा, वाटलं काय? पेशंटला हो ना, मग डोळ्याचं कॅन्सर पेशंटच आहे. हो, डोळ्याचा कॅन्सर असतो. रात्रीच्या वेळेस अनार खाता तुम्ही काढून ठेवलं हे बोलले तुम्ही. गाईज अनार सकाळी खा. माझा आज चांगला दिवस नव्हता काय ऐकते का बघा स्वतःच रडगाणं सांगतो पण माझं काय ऐकत नाही मी काय ते बोललो त्याचं काय पडलं नाही की मुलगा काय त्रासात गेलाय नंतर काय करून बसता नंतर परत काय बोलणार असं करतो? काय त्रास बीस नाही. बाळिशकीच नाहीये. एक देवाने 2 years दिलेत. तिला Listen, 1 year. बाळिशकीच नाही, बाळिशकीच नाही. अदर इयर डोंट वरी. मग तुझं बोलणं म्हणजे आहे तुम्ही काय करणार तुला कसं घ्यायचं ते तुझ्यावर आहे. बाळिशकी नाही तिला, बाळिशकी नाही. तुला कोणाचं सेंटेन्स किंवा कोणाचं काय किती हृदयाला लावून घ्यायचं ना किती तणाला लावून घ्यायचं ते तू ठरव. Yes, सगळ्यात महत्त्वाचं. आईचं किती घ्यायचं आणि बाहेरच्यांचं किती घ्यायचं ते तू ठरवायचं. मी नाही सांगणार. आईचं खूप घ्यायचं बाहेरच्यांचं कमी घ्यायचं आपल्यामध्ये गेलो, मराठामध्ये गेलो, तिकडून पुढे वाघबीळला गेलो, तिकडून मछलीघरला गेलो, तिकडून ते कोणतं हाऊस काय 11 वाजले. मग काय 11 वाजले तर तुला काय हवंय पाच जेव्हा करतो तेव्हा तुला हे करत नाही. आता आम्ही जेव्हा घरात तर तुला आमची हे वाटते, तुम्ही करत नाही. नाही बोटा आवरला किती वेळ किती वाजेपर्यंत आवरत असतो आणि त्याच्यासाठी ती मेहनत असते. आणि आम्ही आमच्यासाठी 2 मिनिटाची गोष्ट आहे. नाही. 2 मिनिटाची गोष्ट हा 5 मिनिटं आवरा मग हा तूच करायचं, आज करायचं शेवटी. पण एवढं चिडायची गरज काय अजून आवरलं नाही तोंड आश्चर्यचकित होतो. एक्सप्रेशन बघ तुझे आश्चर्यचकित होऊन बोलले. एक्सप्रेशन बघ एक्सप्रेशन लागतंय. मी हे कट करून दाखवेल हॅरेसमेंट करते माझं दाखवणार नाही मी तुला चाइल्ड हॅरेसमेंट माझं दाखवणार नाही मग ऍज पर चाइल्ड ऍक्ट यू शुड नॉट हॅरेस सच टाइप ऑफ हेवी चाइल्ड. झोपा काढून नुसतं जाणार नाही. खाऊन खाऊन माजलं नसतं. अरे एक्सरसाइज सुरू केली त्याने आता, घंटे. आजपासून सुरुवात केली आहे. 50 सूर्यनमस्कार. हा हे दाखवेल मी तू मारते मला गप ना. चाइल्ड हॅरेसमेंट करते गाईस हेल्दी चाइल्ड हॅरेसमेंट, हेल्दी चाइल्डच्या मनावर परिणाम. हो ऍक्च्युली होईल माझ्या बघा पण तू काम काय करते फोनवर त्याच मला कळतच नाही तू पाहत आणि सारखे आहेत दोघे काय करतं काम काही येत नाही दोघांना फोनवरती पण नुसतं बघत असतात गप ना. मग मारते बघ तुम्ही काय करत नाही मी आवरणार नाही होता मी बोला सांगता हट मिलिंद, मी ना आवरणार होता मी आवरून तू जात होते. तू काय करते मोबाईलवर काम, डोकं दुखल्यावर लावते झंडूबा. मला सांग ना. त्याला कॉन्टेंट मिळत नाही ना की तो दुसरा हॅरेसमेंट करतो. तू मला हॅरेसमेंट केली माझ्या पार तू मला सगळ्यांनी बघितलं खोटं बोलू नकोस मिलिंद काय माझं कट्टा बघायचं. हो तू कुठे चालली काय खो ऑर्डर देऊन सोडून द्यायचं अरे ना काय दुखतंय कशाला आकारलं काय? चला बेडरूम मध्ये चला पारा चला बेडरूम मध्ये चला सरळ सरळ वेगळा ठेव आणि तुला कळायला हवं ते कुठे ठेवायचा बरं थँक्यू आई एवढं दे मला मला भाजी एवढी आवडली होती परत डबल खाल्ली. कोणती आंबट भाजी होती आईने त्याच्यामध्ये चिंच टाकली. हा तरी चिंच टाकलं मी अरे काय भाकरी सोबत काय लागली Super ती. class म्हणजे भाकरी पण काय. खाल्ली. खूप दिवसांनी अशी भाजी खाल्ली. काय कसली भाजी होती ती पालाची होती ना? एक प्रकारे नाही, एक सिंधी लोक साई भाजी करायची, त्याच्यामध्ये आंबट चुका एक असायची. ती भाजी आता सध्या कमी झाली मिळते. नाही थांबा भाजी कसली होती ही पालक होती. पालक पण त्याच्यामध्ये वेगवेगळे आयटम टाकले होते याने काय तेच पालक पालक आणि काय कसली भाजी होती पालक मी भात पण खाल्ला मी भाकरी पण खाल्ली म्हणजे काय केलं मी डायरेक्ट प्लेटमध्ये मोठी भाकरी घेतली अशी डायरेक्ट अख्खी भाकरी घेतली चोरली ओली नाही त्याच्यामुळे पहिले मी ओतलं सगळं नंतर चोरून खाल्ली आणि त्यासोबत समय राहण्याचा लेटेंट पण बघितला लेटेस्ट मेंबर्स ऑनली रात्री किती आराम असतो सुकून असतो ना मजा येते
आजसाठी एवढंच गाईस. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर तुम्ही आज इथपर्यंत बघितलं आहेत, थँक्यू सो मच. कारण की मला माहिती आहे आज मी काही नाही दिलं एवढं तुम्हाला क्रिस्पी काही, म्हणजे क्रिस्पी बोलते क्रिस्पी काहीतरी असं बघण्यासारखं. पण तरी तुम्ही इथपर्यंत बघितलात माझ्यासाठी खूप. थँक्यू. बाय.